नमस्कार मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर मधील पैठण या तालुक्यात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निलसगाव या लोकेशनला आलेलो आहे. आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही, आपण या ठिकाणी 590 वॅट पीकचे 8 वारी कंपनीचे सोलार मॉड्यूल इन्स्टॉल केलेले आहे. आणि हे टॉपकॉन सिरीजचे पॅनल आहे. याच्यामध्ये टोटल ही जे सिस्टम आहे 4.8 किलोवॅट सिस्टम या शाळेला सेवा सहयोग फाउंडेशन तर्फे मिळालेले आहे. तर आज या ठिकाणी 31 मार्च 2026 रोजी या इन्स्टॉलेशनचं काम पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. एक 90% काम झालेलं आहे. 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण काम झालेलं या ठिकाणी बघायला भेटेल. आणि इन्व्हर्टर वगैरे त्याचं इन्स्टॉलेशनचं काम पण या लोकेशनला चालू आहे. तर या एनजीओनी या ठिकाणी किती प्रॉपर पद्धतीने हे सिस्टम या लोकेशनला दिलेलं आहे. जे स्ट्रक्चर या साईटवरती आपण यूज केलेलं होतं हे प्री फॅब्रिकेटेड गॅलोनाइज स्ट्रक्चर या ठिकाणी नट बोल्ट वाला आपण यूज केलेलं होतं. आणि आज आपण या शाळेवरती सकाळी 11 वाजता आलेलो होतो. आणि त्याच्यानंतर 4 ते 5 वाजता म्हणजे 5 वाजेच्या टायमाला आपले इन्स्टॉलेशन इथं पूर्ण झालेले आहे. पूर्णपणे आपण प्रत्येक साईटवर जशी केबलिंग करतो तशीच या साईटवरती GI क्लॅम्पचा यूज करून एकदम परफेक्ट अशा पद्धतीने काम केलेले आहे. जे शाळेच्या SOP मध्ये जे या फायनान्सच्या SOP मध्ये जसं ठरलं होतं त्या पद्धतीने या लोकेशनला आपण या ठिकाणी काम करून दिलेलं आहे. आणि हे जे सिस्टम आहे आपल्या संभाजीनगर मधल्या 10 शाळेची निवड सेवा सहयोग फाउंडेशनने केलेली होती. त्यापैकी निलसगावची एक शाळा होती. तर ही 10 नंबरची शाळा होती. टोटल 9 शाळेवरती आपण ऑलरेडी इन्स्टॉलेशन केलेलं होतं. तर आज या 10व्या शाळेचं पण या ठिकाणी काम पूर्णपणे कंप्लीट झालेलं आपल्याला बघायला भेटतंय. त्यानंतर या ठिकाणाहून ही जी वायरिंग गेलेली आहे तुम्ही बघू शकता. आपण प्रत्येक साईटवर देतो तसं इथं एक DC अर्थिंग स्ट्रक्चर अर्थिंग आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. आणि पूर्णपणे ही वायरिंग या ठिकाणी ग्राउंड झालेली आपल्याला बघायला भेटते. आणि खाली आपण अर्थिंग आणि इन्स्टॉलेशनचं काम कसं केलंय ते पण आपण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं DC अर्थिंग, AC अर्थिंग आणि लाइटनिंग अरेस्टरच्या अशा 3 अर्थिंग आपण या साईटवरती देखील दिलेले आहे. आणि त्यानंतर इथं जर बाजूला बघितलं तुम्ही इन्व्हर्टर इन्स्टॉलेशनचं काम या शाळेवरती या ठिकाणी चाललेलं आहे. एक अर्ध्या तासात हे काम या लोकेशनला पूर्ण झालेलं आपल्याला बघायला भेटेल. आणि सौर ऊर्जा प्रणाली देखभाल आणि सुरक्षितता सूचना याचा देखील बोर्ड आपल्याला सेवा सहयोग फाउंडेशननी प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचसोबत अजून एक बोर्ड आहे सोलार एनर्जी प्रोजेक्ट म्हणून, जो आपल्याला इथे ESS मध्ये बघायला भेटतोय. किती चांगल्या क्वालिटीचा हा बोर्ड आपल्याला या ठिकाणी सेवा सहयोग फाउंडेशननी प्रोव्हाइड केलेला दिसतोय. तर या बोर्डवरती ह्या सर्व डिटेल यांनी लिहिलेलं आहे. याला सपोर्ट केलंय निवास हाऊसिंग फायनान्सनी आणि इम्प्लिमेंट केलंय सेवा सहयोग फाउंडेशननी. तर सोलार एनर्जी प्रोजेक्ट फॉर स्कूल इन मुंबई metropolitan region and Chhatrapati Sambhajinagar. This solar panel system has been installed under the CSR incentive of Nivas Housing Finance Limited and implemented by Seva Sahayog Foundation. म्हणजे हे एक CSR फंड मधून झालेलं काम आहे मित्रांनो. निवास हाऊसिंग फायनान्स जे तर या कंपनीचं हा CSR फंड होता आणि याला इम्प्लिमेंट केलंय सेवा सहयोग फाउंडेशननी. प्रमोटिंग क्लीन एनर्जी फॉर अ सस्टेनेबल फ्युचर आणि empowering school, enabling sustainability, enhancing live म्हणून हे काम होतं. म्हणजे क्लीन एनर्जीला प्रमोट करण्याचं काम यांचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर हे यांनी शाळेवर दिलं म्हणून याला एम्पॉवरिंग स्कूल म्हटलंय. त्याच्यानंतर आता प्रत्येक ठिकाणी आपण ज्यावेळेस सोलर सिस्टम बसवत असतो त्या ठिकाणी कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणती काळजी नाही घ्यायला पाहिजे, काय गोष्टी आपल्याला करायला पाहिजे, काय गोष्टी करायला नाही पाहिजे, कोणत्या गोष्टी हानिकारक असतात किंवा कोणत्या धोकादायक असतात, ह्या सर्व गोष्टी यांनी नमूद केलेल्या आहे. हा आपल्याला बॅक साईडला एक बोर्ड दिसतो या बोर्डमध्ये. तर याच्यावरती सोलार पॅनल नियमित स्वच्छ करा, दर 15 ते 20 दिवसांनी पाणी व मऊ कपड्याने पुसा, साबण किंवा रसायन वापर टाळा. यामुळे पॅनल कार्यक्षम राहतात आणि त्याचा आयुष्य वाढतो. त्यानंतर काय करू नये, ओले पॅनल किंवा ताराने नंग्या हातांनी स्पर्श करू नये पॅनलला. त्याच्यानंतर हाताने सोलार पॅनल साफ करू नये, मॉपच्या साह्याने पॅनल स्वच्छ करावे. ह्या गोष्टी हानिकारक असतात. डायरेक्ट आपण सोलार पॅनलला हात लावला नाही पाहिजे. याच्यामध्ये DC पॉवर कंटिन्यू जोपर्यंत सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत ऊन असतं
तोपर्यंत त्याच्यात डीसी करंट हा ऍक्टिव्ह असतो. आणि जरी आपण म्हटलं डीसी करंटचा शॉक बसत नाही, तर मित्रांनो हे जे सिस्टम या ठिकाणी लागलेले 4.8 किलोवॅटचं सोलर सिस्टम या लोकेशनला इन्स्टॉल झालेले. तर एका पॅनलमध्ये 50 व्होल्ट एवढा पॉवर असतो आणि 14 एम्पियर एवढं करंट असतं. तर 50 व्होल्ट इंटू आपण जर केलं 8 पॅनल, तर 400 व्होल्टचा शॉक आपल्याला या लोकेशनला बसू शकतो. त्याच्यामुळे डायरेक्टली आपण या सोलार पॅनलच्या टच मध्ये राहायला नको, हे सेफ्टी यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. योग्य वेळी स्वच्छता करा. नेहमी सकाळी 8 पूर्वी किंवा सायंकाळी 6:30च्या नंतर सोलार पॅनल क्लीन करा असं यांनी म्हटलेलं आहे. कारण की 8च्या नंतर आणि 6च्या पहिले सूर्यप्रकाश ज्यावेळेस असतो त्यावेळेस हे सिस्टम पूर्णपणे ऑटो कंडिशन मध्ये चालू होत असतं मित्रांनो. त्याच्यानंतर गरम वेळी स्वच्छता केल्यास तापमानातील फरकामुळे पॅनलला देखील प्रॉब्लेम येऊ शकतो. सोलार पॅनलवर चढू नये किंवा पाय ठेवू नये. त्यामुळे काय होतं मित्रांनो, पॅनलमध्ये इंटरनल क्रॅक येतात जे आपण डोळ्यांनी बघू शकत नाही. सेल ही एकदम नाजूक असती. मागच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण EC इंडियाची व्हिजिट केली होती त्यावेळेस मी तुम्हाला क्रॅक किंवा डॅमेज सेल ज्या होत्या त्या पण त्या व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या. तर एकदम पतली लेअर मध्ये सेल असते मित्रांनो, आणि ती क्रॅक होण्याची संभावना मॅक्झिमम प्रमाणात असते. त्याच्यामुळे आपण सोलार पॅनलवर चढलं नाही पाहिजे आणि त्याच्यावरती डायरेक्ट आपण आपलं बॅलन्स दिलं नाही पाहिजे, जे आपल्याला डोळ्याने दिसणार नाही पण 3-4 वर्षानंतर त्याचा फरक आपल्याला जाणवेल. आणि सोलार पॅनल तडकू शकतात, कार्यक्षम कमी होऊ शकते, हमी रद्द होऊ शकते. त्याच्यामुळे याच्यावरती जायला नाही पाहिजे. इन्व्हर्टरचा डिस्प्ले रोज चेक करायला पाहिजे. इन्व्हर्टर सिस्टम आपण ज्यावेळेस हे सोलर सिस्टम बसवतो, आपल्याला हे ऑन ग्रिड प्रोजेक्ट असतो. याच्यामध्ये काय होतं, आपल्याला काय वाटतं मित्रांनो की हा प्रोजेक्ट वर्किंग कंडिशन मध्ये, चालू कंडिशन मध्ये, पण तुम्हाला एखाद्या वेळेस या सिस्टमचा फ्यूज जातो किंवा याला टेक्निकल काही प्रॉब्लेम येतो, त्याच्यानंतर हे सिस्टम पूर्णपणे वर्क बंद करून टाकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला लाईट बिल चालू होतं त्यावेळेस बघतो आपण की अचानक लाईट बिल कसं काय आलं. तर त्याचे कारण असू शकतात डीसी सप्लाय बंद होणं, फ्यूज जाणं, ECMCB ट्रिप होणं. तर या कंडिशनमुळे हे सिस्टम बंद होऊ शकतं. तर आपण रोजचे रोज किंवा 4-8 दिवसाला या गोष्टी पूर्णपणे चेक केल्या पाहिजे. सिस्टम मध्ये प्रॉपर जनरेशन होतंय का, याच्यामध्ये ब्ल्यू कलरचा किंवा ग्रीन कलरचा लाईट इन्व्हर्टर मध्ये लागतोय का, जनरेशन मीटर मध्ये रोज जनरेट युनिट जे होत आहे ते वाढताय का. तर ह्या गोष्टी आपण या सिस्टम मध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. आणि इन्व्हर्टर हिरवा दिवा किंवा ऑन ग्रेड संदेश दिसत असल्याची खात्री करा. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती या सर्व गोष्टी ऑलरेडी मेन्शन केलेल्या आहे. प्रणाली योग्य दाऱ्या कार्य करत असल्याचे दर्शवते. दुपारच्या वेळी पॅनल स्वच्छ करू नये. गरम पॅनलवर पाणी टाकल्याने तडे जाऊ शकतात. त्याच्यानंतर दररोज निर्मिती नोंदवा. दररोज किती युनिट होता तर त्याची आपण एका वहीमध्ये नोंद ठेवायला पाहिजे. त्या देखील गोष्टी यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. पॅनलवर कपडा किंवा प्लास्टिकची सावली येऊ नये. तर मित्रांनो, मी तुम्हाला या संदर्भात देखील एक जुना व्हिडिओ बनवला होता की आपण सतर्क राहा, चांगल्या वेंडर कडून सोलर सिस्टम बसवा, सोलर सिस्टमची कंटिन्युअस मेंटेनन्स आणि क्लिनिंग करत राहा. तर त्या सिस्टमवरती देखील बऱ्याच गोष्टी पडलेल्या होत्या, कपडे वगैरे, आणि तेच या ठिकाणी पण मेन्शन केले. त्याच्यावरती जर काही वस्तू पडलेली असेल किंवा त्याच्यावर एखादा कपडा किंवा त्या एखाद्या पर्टिक्युलर पार्टवरती सावली येत असेल तर त्या ठिकाणची सेल निकामी होऊन तो पॅनल पूर्णपणे डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे पॅनल वेळेवर क्लिनिंग करत जा, त्याचा मेंटेनन्स प्रॉपरली करत जा आणि या गोष्टीची देखभाल करत जा मित्रांनो. त्याच्यानंतर इन्व्हर्टर परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा. धूळ, कीटक किंवा ओलसरपणामुळे उपकरणाला हानी पोहोचू नये म्हणून परिसर स्वच्छ ठेवा. हे देखील या ठिकाणी सांगितलेले. आपण या ठिकाणी हा सोलार इन्व्हर्टर इन्स्टॉल केलेला आहे. तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कचरा आला नाही पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारची त्याच्यावर घाण झाली नाही पाहिजे. हा परिसर कंटिन्यू क्लिनिंग कंडिशन मध्ये पाहिजे आणि त्याच्यामुळे इन्व्हर्टरला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. मुलांना इन्व्हर्टर किंवा वायर जवळ खेळू देऊ नये, कारण हे जे सिस्टम असतं वर्किंग कंडिशन मध्ये असतं आणि याच्यामध्ये शॉक लागण्याची शक्यता असते आणि मुलं ज्यावेळेस खेळतात त्यावेळेस या गोष्टीला टच करत असतात मित्रांनो. त्याच्यामुळे मुलांना या ठिकाणापासून दूर ठेवलं पाहिजे. अपघात टाळण्यासाठी व सुरक्षितता आवश्यक आहे. काही बिघड झाल्यास त्वरित कळवा. या सिस्टम मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तुमचं ज्या वेंडरनी, ज्या इन्स्टॉलरनी, ज्या सोलारवाल्यांनी हे सिस्टम बसवलंय त्याला तुम्ही लगेच त्यांचा फॉलोअप घेऊन ही सिस्टम चालू करून घ्यायला पाहिजे. कारण ज्या वेळेस हे सिस्टम बंद कंडिशन मध्ये असतं तर तुमचं एवढं मोठं सिस्टम बंद करून, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून काही फायदा होत नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही सिस्टमची काळजी घ्यायला पाहिजे आणि याला प्रॉपरली मेंटेन करायला पाहिजे. त्याच्यानंतर
इन्व्हर्टर लाल दिवा असल्यास किंवा वीज निर्मिती थांबल्यास मुख्याध्यापक, सुविधा प्रभारी, सेवा सहयोग, सहयोगाला त्वरित कळवा. यामुळे प्रणाली बंद होण्यापासून वाचते. म्हणजे बंद झालेलं सिस्टम तुमचं चालू करून देऊ शकता. त्यानंतर स्वतः इन्व्हर्टर उघडू किंवा दुरुस्ती करू नये, त्यामुळे तुम्हाला शॉक लागण्याची शक्यता असते. यामुळे विद्युत धक्का बसू शकतो किंवा हमी रद्द होऊ शकते. त्यानंतर फक्त प्रशिक्षित व्यक्तीकडून दुरुस्ती करून घ्यावा, कारण जर अडाणी माणूस याच्यामध्ये आला मित्रांनो, तर कोणतं कनेक्टर कुठं कनेक्ट केलेलं आहे, कोणतं केबल कुठून आलेलं आहे, या गोष्टी त्याला लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे जे काम आपल्याला करायचंय तर ते वाढायची शक्यता असते. त्याच्यामुळे जो याच्यामध्ये टेक्निकल पर्सन आहे त्यालाच तुम्ही अपॉइंट केलं पाहिजे. फक्त प्रशिक्षित तज्ञालाच दुरुस्ती करून द्यावा. अप्रशिक्षित व्यक्तीकडून हाताळणीमुळे विद्युत धक्का किंवा साधनाचे नुकसान होऊ शकते. इन्व्हर्टर जवळ द्रव पदार्थ, साधने किंवा ज्वलनशील वस्तू ठेवू नये. आता हे जे इन्व्हर्टर आपण या ठिकाणी बसवतो याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लिक्विड, पाणी, ऑइल अशा गोष्टी पाहिजे नाही मित्रांनो. त्याच्यानंतर ज्वलनशील म्हणजे डिझेल, पेट्रोल या टाईपच्या देखील गोष्टी त्या ठिकाणी पाहिजे नाही. जर त्याच्यात काही शॉर्ट सर्किट झालं, त्याच्या आजूबाजूला पेट्रोल डिझेल ठेवलं असेल तर त्याच्यामुळे ती आग वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे या गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या पाहिजे. आग, गंज किंवा गळतीचा धोका निर्माण होऊ शकतो. याच गोष्टी यामध्ये मेन्शन केल्या आहे. तर किती प्रॉपर पद्धतीचे सेवा सहयोग फाउंडेशनचे काम आपल्याला बघायला भेटतंय. म्हणजे हे सिस्टम प्रोव्हाइड करून देखील त्यांनी अशी सुरक्षितेचे सूचना फलक आपल्याला प्रत्येक शाळेवरती प्रोव्हाइड केलेले आहे मित्रांनो. तर खरंच मी सेवा सहयोग फाउंडेशनचं माझ्यातर्फे आभार मानतो आणि त्यांनी आपल्या संभाजीनगरमध्ये शाळेची या ठिकाणी निवड केली, याबद्दल देखील त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. तर मित्रांनो, असेच तुम्हाला सोलार बद्दल इन्फॉर्मेटिव्ह टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.